21 ऑक्टोबर 1833 या दिवशी जन्म झाला अशा शास्त्रज्ञाचा ज्याने डायनामाइट शोधून जग बदललं आणि नंतर आपल्या चुका मान्य करून मानवतेसाठी सर्वात मोठा पुरस्कार निर्माण केला, नोबेल पारितोषिक। नोबेल पुरस्काराबद्दल आपण सर्वांनी ऐकलं असेल। हा जगातला सर्वोच्च महान पुरस्कार आहे। तो पुरस्कार दिला जातो स्वीडिश शास्त्रज्ञ सर अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने। चला जाणून घेऊया सर अल्फ्रेड नोबेल यांच्याबद्दल, पण त्याआधी कलाकार चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी मयुरेश आणि तुम्ही पाहतात कलाकार दिनविशेष भाग 295 पावर्ड बाय GoPrag.com। अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1833 रोजी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे झाला। त्यांचे वडील इमॅन्युएल नोबेल हे अभियंता आणि शोधक होते। त्यांच्या वडिलांनी युद्धासाठी वापरले जाणारे स्फोटक तयार करण्याचं काम केलं होतं। त्यामुळे लहानपणापासून अल्फ्रेड यांना रसायनशास्त्र आणि अभियांत्रिकी या विषयांबद्दल आकर्षण होतं। त्यांनी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये सखोल अभ्यास केला। 1860च्या दशकात त्यांनी केलेला एक शोध त्यांच्या आयुष्यातील आणि जगाच्या इतिहासातील एक मोठा टप्पा ठरला, तो म्हणजे डायनामाइटचा शोध। त्यांनी नायट्रोग्लिसरीन या धोकादायक रसायनाला सुरक्षित बनवून डायनामाइट तयार केला। हा शोध खाणकाम, बांधकाम, रस्ते, पूल आणि बोगदे तयार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला। लोकांनी त्याला जग बदलणारा शोध म्हटलं, पण लवकरच नोबेल यांना जाणवलं की लोक डायनामाइटचा वापर युद्धात आणि विध्वंसासाठी करू लागले आहेत। त्यांना फार वेदना झाल्या। त्यांना वाटलं की त्यांनी निर्माण केलेले साधन मानव जातीसाठी भल्याचं कारण व्हावं, नाशाचं नव्हे। एके दिवशी त्यांनी एका वर्तमानपत्रात स्वतःच्या मृत्यूची चुकीची बातमी वाचली। त्या बातमीचं शीर्षक होतं द मर्चंट ऑफ डेथ इज डेड, म्हणजेच मृत्यूचा व्यापारी मेला। तेव्हा त्यांना जाणवलं की लोक त्यांना नाशाचे साधन बनवणारा माणूस म्हणून ओळखतात आणि त्याच क्षणी त्यांनी ठरवलं, माझं नाव विनाशाशी नाही तर शांततेशी जोडलं जावं। त्या विचारातूनच जन्म झाला नोबेल पुरस्कारांचा। त्यांनी आपल्या संपत्तीचा मोठा भाग दान करून अशी व्यवस्था केली की त्यांच्या मृत्यूनंतर दरवर्षी मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जाईल। नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे। हे पुरस्कार दरवर्षी 5 क्षेत्रात दिले जातात: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यक, साहित्य आणि शांतता। नंतर अर्थशास्त्र या क्षेत्रासाठीही एक पुरस्कार जोडला गेला। नोबेल यांचा हेतू स्पष्ट होता, मानवजातीला पुढे नेणाऱ्या कार्याचा सन्मान व्हावा आणि संशोधन, ज्ञान आणि कलेचा उपयोग मानवाच्या भल्यासाठी व्हावा। त्यांच्या या निर्णयामुळे जगातील अनेक वैज्ञानिक, लेखक, समाजसेवक आणि नेत्यांना प्रेरणा मिळाली। अल्फ्रेड नोबेल यांनी आयुष्यात एकूण 355 संशोधन पेटंट मिळवले। त्यांचं आयुष्य प्रयोग, मेहनत आणि विचारांनी भरलेलं होतं, पण शेवटी त्यांनी जे साध्य केलं ते केवळ विज्ञान नव्हे तर मानवतेचं आदर्श उदाहरण होतं। अल्फ्रेड नोबेल यांनी जगाला एक विचार दिला, ओनली दोज आर रिमेंबर्ड हू लिव्ह नॉट फॉर देमसेल्व्स बट फॉर अदर्स, म्हणजेच ज्यांनी स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगायचं ठरवलं त्यांचं नावच कायम राहतं। चला आपणही यांच्या आदर्शावरून प्रेरणा घेऊया, आपल्या जीवनात काहीतरी असं निर्माण करूया ज्यामुळे इतरांचं भलं होईल आणि आपल्या नावाचा अर्थ समाजासाठी, मानवतेसाठी आणि शांततेसाठी जपला जाईल। तुम्हाला अशा प्रेरणादायी विज्ञान कथा ऐकायला आवडतात ना? मग हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कारण ज्ञान शेअर केल्यानेच वाढतं। आणि जर तुम्ही कलाकार चॅनलला सबस्क्राइब केलं आणि इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो केलं तर तुमच्या ज्ञानाचा खजिना पण वाढेल। अहो, वाट कसली बघताय? लगेच सबस्क्राइब करा, फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrag.com।